माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविते देवी कुबेरही तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाष्ये जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या सुखम नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः. वेदांत शास्त्राने एक नियम केला की अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. मग आता रज्जूवर जेव्हा सर्पाचा भ्रम होतो म्हणजे एक सर्प नावाचा पदार्थ उत्पन्न होतो आणि त्याचं ज्ञान एक उत्पन्न होतं. म्हणजे सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही कसे अनिर्वचनीय आहे असं सांगितलं. आणि ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला ते सर्प आणि सर्पज्ञान हे दोन्हीही निवृत्त होतात. रज्जूचं ज्ञान झालं की रज्जू आपलं सर्प निवृत्त होतो आणि सर्पाचं ज्ञानही निवृत्त होतात आणि त्यांची युगपत निवृत्ती होते. असं सांगितल्यावर शंका अशी येते की वेदांत शास्त्राचा जो काही सिद्धांत आहे तो असा आहे की अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. तर या ठिकाणी रज्जूवर भासलेल्या सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू. मग एकदा रज्जूचं ज्ञान झालं की त्याचा आद्यस्थ असणारा सर्प निवृत्त व्हावा. परंतु सर्पही निवृत्त होतं आणि सर्पाचं ज्ञानही निवृत्त होतं. तेव्हा त्यांनी विचारलं का सर्पाचं अधिष्ठान कोण आहे आणि सर्प ज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? दोन्ही जरी अनिर्वचनीय असली तरी त्यांचं अधिष्ठान सांगितलं पाहिजे, कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही. कोणताही पदार्थ ज्या अर्थी भासतो त्या अर्थी अधिष्ठान सांगितलं पाहिजे. तर वेदांत सांगतो की रज्जूचं अधिष्ठान कोण आहे? सर्प. आणि सर्पज्ञान आपलं सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू. आणि तसं पाहायला गेलं तर रज्जू जड आहे त्यामुळे ते अधिष्ठान होऊ शकणार नाही, कारण कल्पित पदार्थ हा कोणाचं अधिष्ठान किंवा कोणालाही कारण होत नाही. आणि अधिष्ठाना वाचून भ्रम होत नाही, निरधिष्ठान भ्रम होत नाही. मग त्याचं अधिष्ठान सर्पाचं सांगितलं पाहिजे. तसंच सर्पज्ञान जर कल्पित असेल तर त्याचंही कोणीतरी अधिष्ठान सांगितलं पाहिजे. तर ते सांगतात की खरं पाहिलं तर सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू नसून रज्जूपहित चैतन्य हे सर्पाचं अधिष्ठान आहे. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? तर ते सांगतात सर्पज्ञान कुठं होतं? अंतःकरणामध्ये. म्हणजे अंतःकरण म्हणजे आत असणारं ज्ञानाचं साधन. आणि त्या अंतःकरण जड आहे, ते अधिष्ठान कसं होईल? तर अंतःकरण ज्याला उपाधी लागलं असं अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य हे त्या सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना. आपल्या शेकडो वेळा ह्यात पुन्हा पुन्हा होतात आणि शेकडो वेळा पुनरावृत्ती होऊ नये. जर आपल्याला ह्या प्रक्रिया जर चांगल्या लक्षात बसल्या नाही तर मग विशेष रीतीने आपल्याला वेदांताचं चिंतन करण्याची एक जी एक दिशा आहे की जे प्रक्रिया आपण अनेक ग्रंथाचं चिंतन केलं तर एक एक प्रक्रिया गोळा करावी लागते आणि ती पण आपल्याला उपस्थित ठेवावी लागते. आणि ह्या विचारसागरामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया एकत्र आलेल्या आहेत. परंतु आपल्याला जिथं ज्या प्रक्रियेची गरज पडेल त्या जसं आपण गणितामध्ये जो प्रकारचा सिद्धांत आपल्याला जे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचे किंवा जे गणित सोडवायचे त्याला अनुसरून असणारा जो प्रक्रिया प्रमेय ते सिद्धांत घेतो आणि त्याप्रमाणे करतो. तसंच आहे इथं. तर आता त्यांनी सांगितलं की सर्पज्ञानाचं अधिष्ठान तुम्हाला सांगितलं पाहिजे. अर्थात सर्पज्ञानाचं अधिष्ठान चेतनच सांगावं लागेल. जडाला अधिष्ठान होत
नाही. मग ते कोण आहे त्याचं अधिष्ठान? तर त्या ठिकाणी अंतःकरणाला हे ज्ञान होतं सर्पज्ञान, पण अंतःकरण जड आहे, अर्थात अंतःकरण उपहित चैतन्याच्या, बरोबर ना, चैतन्यावर, अंतःकरण उपहित चैतन्यावर हे सर्पज्ञान अध्यस्त आहे. म्हणजे सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य, आणि सर्पाचं अधिष्ठान आहे रज्जुपहित चैतन्य, असं सांगितलं आतापर्यंत. मग ही अधिष्ठानं दोघांची दोन झाली की नाही? अधिष्ठानं दोन झाली. तर मग आता शंका आम्हाला अशी येते की अहो, ज्या वेळेला तुम्हाला रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान होतं तेव्हा त्या रज्जुपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा तमोगुणाचा परिणाम हा सर्प आहे. मग तो सर्पच निवृत्त होईल की नाही? पण इथं अनुभवात काय होतं? सर्पही निवृत्त होतो आणि सर्पज्ञानही निवृत्त होतं. मग असं जर म्हटलं तर तुम्हाला अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत मांडता येणार नाही. ज्या वस्तूचं जे अधिष्ठान आहे, सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जुपहित चैतन्य. त्याचं ज्ञान झालं तर सर्प निवृत्त व्हावं, पण झालंय काय? सर्पज्ञान निवृत्त झाले. वास्तविक सर्पज्ञान कधी निवृत्त व्हायला पाहिजे? ज्या वेळेला तुम्हाला सर्पज्ञान कशाचा परिणाम आहे? अंतःकरण किंवा अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम हे सर्पज्ञान आहे. अजून तर तुमचा अविद्या अधिष्ठान आपलं काय, बरोबर आहे ना, अविद्या उपहित चैतन्य, आपलं अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याचं तर तुम्हाला ज्ञान झालं नाही. म्हणजे ह्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही. अधिष्ठानाचं ज्ञान कोणत्या झाले? की रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झाले. निवृत्ती कोणाची झाली? सर्पज्ञानाची निवृत्ती झाली. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान जे अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य, त्याचं तर ज्ञानही झालं नाही. आणि मग या ठिकाणी त्याची निवृत्ती झाली कशी? अशा प्रकारची शंका येते. या शंकेला जागा राहू नये म्हणून सर्प आणि सर्पज्ञान ह्या दोघांचंही अधिष्ठान एकच आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर मग एकच अधिष्ठान सांगितलं. कल्पित पदार्थाची निवृत्ती कशी? अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. आणि जर तुम्हाला रज्जुपहित चैतन्य असो किंवा अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्य असो, जर हे दोन्हींचं अधिष्ठान कोणतं एकच सांगितलं, समजा रज्जुपहित चैतन्य सांगितलं, तर रज्जुपहित चैतन्य हे कोणाचं आश्रय? सर्पाचं आहे का सर्पज्ञानाचं आहे? दोघांचं अधिष्ठान एकच आहे असं सांगितलं तर रज्जुपहित चैतन्याचं ज्ञान झालं की तुम्हाला सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही निवृत्त व्हायला लागतील की नाही? किंवा अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य साक्षी चैतन्य हे त्या सर्प आणि सर्पज्ञानाचं दोघांचं अधिष्ठान अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्यच आहे असं सांगितलं, आणि रज्जू ज्ञानकाली तुम्हाला अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्याचंच ज्ञान आहे असं जर सांगितलं तर अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्याच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही निवृत्त होऊ शकतील. या अभिप्रायाने किंवा असा गूढ भाव रहस्य मनात धारण करून श्रीगुरू त्याला सांगतात की ही दोन अधिष्ठानं सांगितली की अशा प्रकारचा वादाचा मुद्दा संभवतो. म्हणून आता सर्प आणि सर्पज्ञान किंवा भ्रमातला पदार्थ आणि भ्रमातल्या पदार्थांचं ज्ञान ह्या दोघांनाही मी एकच अधिष्ठान सांगतो, म्हणजे हा प्रश्न उपस्थित होणार नाही. असं म्हटल्याबरोबर शिष्य जो आहे तर तो अत्यंत तत्पर आहे. त्यामुळं आत्तापर्यंतच्या झालेल्या श्रवणाच्या आधारे त्याला असं वाटतं की श्रीगुरूंनी ह्या दोन्हींचं अधिष्ठान एक त्यांना मानता येणार नाही. संगती लावण्यासाठी हे जरी दोन अधिष्ठानं सांगत नसले, एकच अधिष्ठान सांगणार असले, परंतु हे युक्ती किंवा अनुभवाशी जुळणार नाही. तेव्हा तो अगोदरच त्यांना काय करतो, त्याला काय म्हणतो आपण, सतर्क करतो. त्यांना अगोदरच सतर्क करतो की ह्याविषयी तुम्ही सावधपणाने ह्या अशा प्रकारचं विधान करा, किंबहुना असं विधान करणं उचित नाही. त्याचं कारण असं आहे की जो सर्प आहे तो सर्प आहे शरीराच्या बाहेर. जो अध्यस्थ असणारा सर्प तो शरीराहून बाहेर आहे आणि सर्पाचं ज्ञान ते शरीराच्या आत आहे. मग आत असलेलं जे ज्ञान आहे
ते बाहेर जाणार नाही आणि बाहेर असलेला सर्प तो आतमध्ये येणार नाही. अर्थात बाहेर असणाऱ्या सर्पाचं अधिष्ठान तुम्हाला वेगळंच, की जे तुम्ही आधी रज्जुपहित चैतन्य असं म्हणाला होता तेच त्याचं अधिष्ठान मानणं योग्य आहे. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान त्या आधी तुम्ही सांगितलं होतं की अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य तेच अधिष्ठान मानणं या ठिकाणी योग्य आहे. आणि जर कदाचित तुम्ही म्हणाल की बाहेर सर्प नाहीच आहे असं जर तुम्ही म्हटले तर सर्प कुठं आहे? आतच आहे. मग तुम्हाला अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्य हे अधिष्ठान मानता येईलही. आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा तुमचा सिद्धांत अबाधित राहणार असला तरीसुद्धा आत्तापर्यंत केलेल्या ख्यातिवादाच्या निरूपणाप्रमाणे याच्यामध्येही काही ना काही प्रतिबंध येतो. तो प्रतिबंध कोणता? तर आपण असं सांगता की बाहेर पदार्थ नाहीत. पदार्थ कुठं आहे? आतच आहे. आतच आहे म्हणजे आत असणारी जी क्षणिक असणारी जी बुद्धी की जिची एका क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात स्थिती आणि तिसऱ्या क्षणात नाश किंवा लय होतो अशी बुद्धी सर्पाचा आकार धारण करते. ती क्षणिक विज्ञान रूप बुद्धी किंवा त्या क्षणिक विज्ञानालाच आत्मा असं तुम्ही म्हणता. आणि तो आतच बुद्धीचा आकार, आपलं आतच सर्पाचा आकार धारण करतो असं जर तुम्ही म्हटले तर अन्यथा ख्यातिवाद्यांनी जे आत्मख्यातीचं खंडन केलेलं आहे. म्हणजे योगाचार मतामध्ये जे क्षणिक विज्ञानवादी बौद्ध आहेत त्यांनी सुद्धा सर्प बाहेर नसून आतमध्ये क्षणिक असणारी बुद्धी किंवा त्याला ते क्षणिक विज्ञान हाच सर्पाचा आकार धारण करते असा जो आत्मख्यातीचा सिद्धांत आहे तो सिद्धांत काय होईल? तो सिद्धांत तुम्ही अंगीकारल्यासारखं होईल. ज्या वेळेला तुम्ही उघड्या डोळ्यांनी अन्यथा ख्यातिवाद्यांनी म्हणजे न्यायवैशेषिकांनी ज्या वेळेला आत्मख्यातीचं खंडन केलं की जर तो बाहेर पदार्थ नसेल, आपलं क्षणिक बुद्धी जर त्याचा आकार धारण करत असेल तर त्याची क्षणिक बुद्धीनं ज्या बुद्धीनं सर्पाचा आकार धारण केला ती बुद्धी क्षणिक असल्यामुळं त्या सर्पाची प्रतीती काय होईल? क्षणकालच त्याची प्रतीती होईल, बहुतकाल होणार नाही. आणि होते तर खरे ही गोष्ट अनुभवाच्या विरुद्ध आहे आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. दुसरी गोष्ट, दुसरा अनुभव सर्वांचा आहे तो असा की मी जो लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आज माझ्या नातवांना माझ्या मांडीवर खेळवीत आहे. अशा प्रकारचं जे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष, कारण पूर्वी जर क्षणिक बुद्धी असेल तर त्यावेळेला त्याचं बालपण आणि ते बालपणाचा आकार धारण करणारी बुद्धी सर्वच निघून गेले, नष्ट झाली. मग तिला म्हातारपणामध्ये त्याचं स्मृती होईल का? आणि तोच मी आहे असं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष तरी होईल का? होणार नाही. आणि होतं तर खरं अशा प्रकाराने तुम्हाला आत्मख्यातीचा अंगीकार केल्यासारखं होईल. आणि आपण वेदांती आहात, शब्द प्रमाणाला प्रबल प्रमाण मानणारे आहात. आपण केवळ तर्कनिष्ठ किंवा कुतार्किक असे नाही. इतकंच नाही तर ह्या बौद्ध मताला दूषण देताना हे काय केवळ अनुमानैक चक्षुषः, केवळ अनुमान किंवा तर्क हाच ज्यांचा डोळा आहे, ज्यांना श्रुतीचा चक्षु नाही, अशा प्रकाराने आपण त्यांची आत्तापर्यंत निंदा केलेली आहे. आणि शेवटी त्यांच्याच मताचा आपण अंगीकार केला तर आपला सिद्धांत अपसिद्धांत होणार नाही काय? अशा प्रकाराने त्यांनी शंका विचारल्यानंतर आता असं वाटतं की ही शंका एकदम बरोबर आहे. केवळ आपल्या म्हणण्याचं स्पष्टीकरण करणं सुलभ जावं याच्यासाठी तुम्ही जो मूळ प्रस्थापित केलेला सिद्धांत त्या सिद्धांतालाच विरोध होत असेल तर ही गोष्ट पंडित समाजामध्ये हास्यास्पद आहे असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. परंतु श्रीगुरू आता याचं कसं स्पष्टीकरण करतात ते पहा. हे जर आता आपल्याला शंका चांगल्या प्रकाराने कळाली असं जर आपण गृहीत धरलं तर याचं उत्तर हे कशा प्रकाराने देतात. फक्त याच्यामध्ये ह्या प्रक्रिया आता आपल्याला कायम ऐकून पाठ होतात, पण प्रक्रियेचा अर्थ जो आहे तो प्रक्रियेचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे. खुर्ची आहे ना तिथं? भाऊ खुर्चीमध्ये बस. खुर्ची आहे तिथे, खुर्चीवर नाही बस ना, खुर्चीमध्ये बस 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 तिथं बस.
तर या ठिकाणी आपल्याला याचा अर्थ म्हणजे डोळ्यासमोर दिसला पाहिजे. प्रत्येक कल्पिताची निवृत्ती हा अधिष्ठान ज्ञानाने होतं म्हटलं की आपल्यासमोर कल्पित पदार्थ सर्प आहे, त्याचं अधिष्ठान रज्जू आहे, रज्जू ज्ञानाने सर्प कसा निवृत्त होतो हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. थोडक्यात काय, ज्या वेळेला आपण कोणत्याही वाक्याचा अर्थ हा आपल्या चक्षुसमोर काय नृत्य करीत राहिला पाहिजे. नृत्य करीत राहायचं काय म्हणजे किती पटकन म्हटलं, स्वप्नात झोपेत कोणी उठवून म्हटलं तरी आपल्याला तो अर्थ डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. आणि असा जर ह्या शंकेचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर आला तर आपल्याला त्याचं समाधान, शंकेचं समाधानही अत्यंत सुलभ आहे, सरळ आहे. आता बघा वाचू ना. आता श्री गुरु म्हणतात, मी एकदा पुन्हा शिष्याची जी शंका आहे ती वाचून दाखवतो. आपण आता त्याचं स्पष्टीकरण केलेलंच आहे. अहो, शिष्य म्हणतो, अहो सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत हा निश्चय झाला, पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जुपही चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपहित चैतन्य आहे, रज्जू अधिष्ठान नाही असे सांगितले. कशाचं अधिष्ठान रज्जू नाही तर सर्पज्ञानाचं अधिष्ठान रज्जू नाही. रज्जू कशाचे? सर्पाचं अधिष्ठान आहे, सर्पज्ञानाचं अधिष्ठान रज्जू नाही असं आपणच सांगितलं. प्रतीती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची आहे, परंतु आपल्याला प्रतीती काय येते? तुम्ही म्हणतात की सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण उपही चैतन्य आहे, रज्जू नाही. आणि आपल्याला मात्र काय वाटतं की नक्की ह्या सर्पज्ञानाचं अधिष्ठान सुद्धा कोण आहे? रज्जूच आहे. कारण आपल्याला होतं काय, रज्जूचं ज्ञान झालं का सर्प जातो का सर्पज्ञान जातं? सर्पज्ञान दोघांची निवृत्ती होते. याचा अर्थ सर्पज्ञानाचं अधिष्ठान रज्जू आहे असे आपल्याला काय आहे? अनुभव आहे. कारण का रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची काय होते? निवृत्ती. या अर्थ सर्पज्ञानाची देखील काय होते? निवृत्ती. याचा अर्थ आमच्या अनुभवात सर्पज्ञानाचं अधिष्ठान सुद्धा कोण आहे? रज्जूपहित चैतन्यच आहे. कारण ज्या क्षणी आम्हाला रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान होतं किंवा रज्जूचं ज्ञान होतं स्थूलमानाने, तेव्हाच आम्हाला सर्पाची आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होताना दिसते. पण तुमच्या दृष्टीनं मात्र सर्पाचं अधिष्ठान वेगळं आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान वेगळं. पण दोन्ही तर तुम्ही म्हणतात एकच अधिष्ठान सांगतो. एकच अधिष्ठान सांगायचं झालं तर कोणतं सांगावं लागेल त्याचं अधिष्ठान? रज्जूपहित चैतन्य किंवा रज्जू आहे असं मात्र आम्हाला अनुभव आहे. मग तुम्ही दोन अधिष्ठानं कशाला उगीच सांगितली? अनुभवाचा आपलाप करता येत नाही, अनुभवाचा निषेध करता येत नाही. म्हणून आम्हाला आमचा अनुभव असा आहे की रज्जू ज्ञानाने सर्पज्ञानाची निवृत्ती होते. याचा अर्थ सर्पज्ञानाचं अधिष्ठान ही रज्जूच आहे अशी सर्वांची तुमची आमची काय आहे? प्रतीती आहे. तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते समजून सांगा. पण तुम्ही म्हणता की नाही, या ठिकाणी सर्प आणि सर्पज्ञानाचा अधिष्ठान रज्जू नसून काय आहे? आपलं सर्पज्ञानाचा अधिष्ठान रज्जू नसून त्या ठिकाणी सर्पज्ञानाचा अधिष्ठान कोण आहे? रज्जूपहित चैतन्यच आहे असं तुम्ही कसं म्हणता? आशंका ठीक आहे ना? सर्वांना सर्व विषय लक्षात यावे. हां, आपण पुढे गेलो का? अरे राम, मागचं राहिलं का काय? अरे राम, ते पुढं मला सांगायचं ना. हे मध्ये झालेलं आहे नाही का सगळं काल. आता सगळं झालेलंच आहे, विसरून जा त्याच्यामध्ये. हां हां, लक्षात आलं ना? दोघांचं अधिष्ठान खरं इथं काय सांगायचं? चैतन्य कसं आहे? रज्जू अधिष्ठान आहे ना, दोघांची प्रतीती, आणि चैतन्याचं अधिष्ठान हा सगळा विषय होऊन गेला आहे, भोजने महाराजांनी सांगितलेला आहे सगळा विषय. तर आता इथे एवढंच घ्यायचं आपलं, रज्जू आपलं सर्प आणि सर्प ज्ञान ह्या दोघांचं अधिष्ठान चैतन्य काय आहे? एकच आहे असं तुम्हाला कसं म्हणता येईल? अशा प्रकारची शंका आहे. ठीक आहे ना? इथं पण शिष्य म्हणतो, पुन्हा मी शंका वाचतो, अहो दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? कारण सर्प हा नेहमी पाहणाराच्या शरीराहून बाहेर असणार,
त्या शरीराच्या आतबुद्धीमध्ये मानता येणार नाही. आणि जर तो सर्पबुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्यातीवर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, तसेच शरीरात असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. मग ते शरीराच्या आत प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे असो, पण ते असणार आतच. काल हे सगळं चिंतन झालेले. असे असता सर्प व त्याचे ज्ञान या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? सर्पाचं आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान तुम्ही काय सांगता? दोनच. सर्प हा शरीराच्या बाहेरच असणार, ज्ञान हे आतच असणार. ते मग प्रमातृभाष्य असो किंवा साक्षी भाष्य असो, आणि पदार्थ काय होईल? बाहेरच राहणार. आणि तसं मानलं नाही तर आत्मख्यातीचा तुम्हाला काय अंगीकार करावा लागतो. आत्मख्यातीमत कसं असंगत आहे हे पूर्वीच त्याचं खंडन करून झालं. आता श्रीगुरू त्याचं वर्णन करून आपलं स्पष्टीकरण करतात, त्याच्या शंकेचं समाधान करतात. वाचू ना आता? बरोबर आहे ना? श्रीगुरू म्हणतात सर्प आणि त्याचे ज्ञान यास एकच अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचा प्रश्न आहे, सर्प आणि सर्पाचं ज्ञान या दोघांना एकच अधिष्ठान आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि म्हणत असाल तर कसं असं म्हणतात? त्याचं पहिलं उत्तर देतात, सर्प आणि सर्पज्ञान या दोघांचं अधिष्ठान एकच आहे असं मानण्याला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. कसं? कारण रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत येत नसला तरी अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूजवळ जाते हे निश्चित आहे. आता त्यांनी काय सांगितलं होतं? शरीराच्या बाहेर रज्जू राहणार आणि बरोबर ना, शरीराच्या बाहेर किंवा सर्प राहणार. भ्रमातला पदार्थ सर्प हा शरीराच्या बाहेर राहणार आणि ज्ञान हे आत असणार असं जरी तू म्हणत असला, मग शरीराच्या बाहेर असणारा सर्प हा आतमध्ये येणार नाही आणि आत असणारं ज्ञान बाहेर जाणार नाही. म्हणजे काय? अंतःकरण म्हणजे आतमध्ये असणारं ज्ञानाचं साधन. अंतःकरण, अंतः म्हणजे आतमध्ये असणारं, करण म्हणजे ज्ञानाचं साधन, ते आतच राहील असं तू सांगितलं होतं. परंतु एक गोष्ट खरी आहे की बाहेर असणारा सर्प, बरोबर का, रज्जू किंवा सर्प कोणी बाहेर असणारा कोणताही पदार्थ, भ्रमातला पदार्थ असो किंवा व्यावहारिक सत्तेतला पदार्थ असो, तर तो पदार्थ आत येत नसला, रज्जू किंवा सर्प, परंतु अंतःकरण बाहेर जाऊ शकतं. कारण आम्ही काय म्हटलंय, अंतःकरण आत आहे, परंतु जेव्हा त्या अंतःकरणाचा परिणाम होतो त्याला काय म्हणतात? वृत्ती. अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम. अजून काय शब्द घातला? आष्टी व्यवहाराला हेतू असा जो अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम असं आम्ही त्याला म्हणतो, त्यालाच काय म्हणतात? वृत्ती. मग वृत्ती, अंतःकरणाचा परिणाम म्हणजे काय? वृत्ती. मग त्या अंतःकरणाचा परिणाम पावलेली जी वृत्ती आहे ती वृत्ती बाहेर रज्जूपर्यंत जाऊ शकते, बाहेर जाऊ शकते. जाण्यासाठी तिला काय लागतं? एक द्वार लागतं. ती कोणत्या द्वारा? नेत्रेंद्र. समजा घट आहे बाहेर, तर अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या रज्जू देशापर्यंत जाऊ शकते. मग तो काय म्हणत होता की अंतःकरणाची अंतःकरण बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा पदार्थ आत येणार नाही. तर त्याला सांगतात, बाबा बाहेरचा पदार्थ आत येणार नाही एवढ्या अंशात तुझं खरं असेल तरी अंतःकरण परिणाम वृत्तीरूपाने परिणाम पाहून बाहेर जाणार नाही असं नाही, ते जाऊ शकतं. कसं ते सांगतात? कारण रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत येत नसला तरी अंतःकरणाची वृत्ती शरीराचे बाहेर रज्जू जवळ जाते हे निश्चित आहे. तेथे गेल्यावर प्रथम रज्जूचे इदम असे सामान्य ज्ञान होते. आता अंतःकरणाची वृत्ती काय म्हणजे अंतःकरणाचा परिणाम पावलेली जी वृत्ती, जिला वृत्ती असं म्हणतात, बरोबर ना? मग ती परिणामरूप वृत्ती ती बाहेर रज्जू देशापर्यंत जाते की नाही? आणि त्या रज्जू देशापर्यंत गेली नेत्रेंद्रियाद्वारा, तर इदम हे इदम किंचित, इथं काहीतरी पडलेलं आहे असं तिला सामान्य रूपाने ज्ञान होतं की नाही? होतं. फक्त हा रज्जूचा आहे असं ज्ञान होत नाही. मंदांधकारादी दोषामुळं तिला फक्त काय ज्ञान होतं? या ठिकाणी इथं काहीतरी आहे असं जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला कोणतं ज्ञान म्हणतात? इदम रूपाने होणारं सामान्य ज्ञान. तेथे गेल्यावर प्रथम रज्जूचे इदम असे सामान्य ज्ञान होते. त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे.
आता तुम्ही काय म्हणता, अंतःकरण उपही चैतन्याला साक्षी चैतन्य असं म्हणता. आता ती अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर जाऊन ती इदम किंचित हे काहीतरी आहे असं त्याला सामान्य ज्ञान झालं, म्हणजे ती वृत्ती काय झाली, इदमाकार झालेली वृत्ती आहे. आता जिथं जिथं वृत्ती जरी अंतःकरण आहे त्या अंतःकरणाचं अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे, आणि त्याच अंतःकरणाचा इदमाकार जेव्हा परिणाम होतो, इदम किंचित इथं काहीतरी पडलेलं आहे असे जेव्हा इदमाकार झालेली जी अंतःकरणाची वृत्ती आहे त्या वृत्तीला हे अधिष्ठान आहे की नाही, ते अधिष्ठान कोण आहे, साक्षी चैतन्यच आहे. मग साक्षी चैतन्य आता आत आहे का बाहेर पण आहे, बाहेर पण आहे. ज्या अर्थी ते अंतःकरणाची जिथं जिथं अंतःकरण तिथं 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 अधिष्ठान साक्षी चैतन्य असतं. ही जरी अंतःकरणाचा परिणाम रूप असणारी वृत्ती असली तरी सुद्धा ते काय आहे, अंतःकरणच आहे. मग त्या अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्य त्या इदमाकार वृत्तीमध्ये देखील आहे की नाही. इदमाकार वृत्तीचं सुद्धा अधिष्ठान कोण आहे, सामान्य आपलं त्या साक्षी चैतन्य आहे. अंतःकरण तिथं काय म्हणा, इथं म्हणत होते तुम्ही अंतःकरण उपहित चैतन्य, आता त्याला काय म्हणा, अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य. परंतु अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्याला सुद्धा काय म्हणावं लागेल, साक्षीत, आणि अंतःकरण उपहित चैतन्याला सुद्धा काय म्हणावं लागेल, साक्षीत. मग आता साक्षी चैतन्य आत आहे का साक्षी चैतन्य बाहेर आहे, इदमाकार झालेल्या जे वृत्ती आहे तिथे साक्षी चैतन्य आहे की नाही. आणि जेव्हा आतमध्ये अंतःकरण वृत्तीचा परिणाम झाला अंतःकरणाचा परिणाम झाला नव्हता तेव्हाही त्याचा अधिष्ठान साक्षी चैतन्य आतमध्ये आहेच आहे. त्या इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे. त्या इदमाकार अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याश्रित जी अविद्या तीच सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपांनी परिणाम पावते. आता ते काय सांगतात, दोघांचं अधिष्ठान एक म्हणण्यास हरकत नाही. तेव्हा आता काय सांगितलं त्यांनी, साक्षी चैतन्य आत आहे का बाहेर आहे, बाहेर आहे. मग इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीचं अधिष्ठान कोण आहे, साक्षी चैतन्यच या ठिकाणी आहे. आणि ते जे साक्षी चैतन्य आहे तेच कशाचा आश्रय आहे, तर ते सांगतात साक्षी चैतन्याश्रित इदमाकार अंतःकरण वृत्त्युपहित, इदमाकार झालेले जे अंतःकरण वृत्ती आहे त्या अंतःकरण ज्याला उपाधी झालेला आहे असं जे उपहित साक्षी चैतन्य त्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या परिणामच कोण आहे, सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही आहेत. कोणती, इदमाकार झालेल्या अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि त्याच्याच सत्वगुणाचा परिणाम काय आहे, अविद्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल. मग म्हणतात की इदमाकार अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याश्रित जी अविद्या तीच सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपांनी परिणाम पावते. म्हणजे सर्प आणि सर्पज्ञान हा दोन्ही कोणाचा परिणाम आहे, अविद्येचा परिणाम आहे. एक आहे तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम कोण आहे, सर्प ज्ञान. आणि दोन्हींना अधिष्ठान कोण आहे, एकच साक्षी चैतन्य दोघांनाही अधिष्ठान आहे असं सांगतात. त्या अविद्येतील तमोगुण सर्पाचे उपादान व सत्वगुण सर्पज्ञानाचे उपादान कारण आहे. आता हे दोघांचं उपादान कारण कोण आहे, सर्पाचं उपादान कारण कोण आहे, साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या तमोगुण, हा तमोगुणाचा परिणाम कोण आहे, सर्प. आणि साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या किंवा अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमगुणात आपलं सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. अधिष्ठान एक आहे का दोन आहेत, आता हे अधिष्ठान एकच आहे. वृत्ती अविद्येतील तमोगुण सर्पाचे उपादान, मग त्या सर्पाचं उपादान कोण आहे, अविद्याच आहे. आणि सर्पज्ञानाचं उपादान कारण कोण आहे, अविद्या आहे. फक्त काय आहे, सर्पाचं उपादान कारण अविद्येतला तमोगुण आहे आणि सर्पज्ञानाचं उपादान अविद्येचा सत्वगुण आहे, एवढंच. वृत्ती शरीराचे बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेली आहे म्हणून वृत्त्युपहित चैतन्यही बाहेर आहे. आता वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा त्या रज्जू देशापर्यंत गेली की नाही,
म्हणजे याचा अर्थ, आणि तिथे इदमाकार झाली का नाही, इदम हे काय, अगोदर काय म्हणत होती, हे सर्प आहे असं पुढं म्हणत होती, पुढं जाऊन काय म्हणायला लागली, हा काय आहे, जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर हा रज्जू आहे असं म्हणायला लागली. हा म्हणजे इदम अंश दोन्हीकडे समान आहे की नाही, दोन्हीकडे काय आहे, समान. म्हणूनच आपण म्हणतो त्या इदमचं काय झालं, सामान्य रूपाने ज्ञान. का सर्प जेव्हा भासतो आपल्याला, बरोबर आहे ना, सर्प जेव्हा भासतो तेव्हा इदम पद आहेच की नाही, आणि जेव्हा आपल्याला पुन्हा रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा इदम आहेच की नाही. म्हणून त्या इदमला काय म्हणतात, सामान्य. म्हणजे इदम रूपाने त्या रज्जूचं कोणतं ज्ञान होतं, सामान्य ज्ञान आहे की नाही. आणि विशेष ज्ञान होतं का रज्जूचं, नाही का, विशेष स्वरूपाचं काय असतं, अज्ञान. आणि त्या अज्ञानाचा क्षोभ होतो आणि त्या अज्ञानाचा परिणाम दोन्ही सर्प आणि सर्पज्ञान होतात. फक्त ज्ञान जे तर सत्वात संजायते ज्ञान, सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं, म्हणून आम्ही काय म्हणतो अविद्येतल्या सत्वगुणाचा परिणाम आहे. आणि पदार्थ कशाने बनतात, त्या अविद्येच्या तमोगुणापासून बनतात, म्हणून आम्ही काय म्हणतो सर्प कोणाचं कार्य आहे, अविद्येच्या तमोगुणाचं कार्य आहे असं आम्ही म्हणतो. हे स्पष्टीकरण ठीक चाललंय ना. बघा, वृत्ती शरीराचे बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेली आहे, म्हणून वृत्तीपही चैतन्यही बाहेर आहे. आता वृत्ती अंतःकरणाचा परिणाम होणारी जी वृत्ती आहे ती रज्जू देशापर्यंत गेली की नाही, मग याचा अर्थ तिथं सुद्धा साक्षी चैतन्य आहे की नाही. मग साक्षी चैतन्य आत आहे केवळ का बाहेर पण आहे, बाहेर पण आहे. ज्या अर्थी वृत्ती बाहेर गेली तिथं वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य आहेच की नाही, आणि त्या वृत्ती अधिष्ठान चैतन्यालाच काय म्हणतात, साक्षी चैतन्य म्हणतात. मग हा जो म्हणत होता का की ज्ञान कुठं आहे, आत आहे, बरोबर आहे ना, आणि पदार्थ कुठं आहे, बाहेर आहे. बाहेरचा पदार्थ आत येणार नाही, आतलं ज्ञान बाहेर जाणार नाही. आतलं ज्ञान बाहेर जाणार नाही म्हणजे आतलं ज्ञान म्हणजे चैतन्य. तर ते चैतन्य जे ते आत आहे का बाहेर आहे, सगळ्या ठिकाणी नांतम न मध्यम न बहिस्मरंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. चैतन्य आत आहे, चैतन्य बाहेर आहे, आज चैतन्य मध्ये सुद्धा आहे, ऐक नाही. जेव्हा केवळ अंतःकरण एवढा उपाधी असतो तेव्हा त्या चैतन्याला काय म्हणतात, अंतःकरणाला त्याला काय म्हणतात, प्रमाता असं म्हणतात. ज्या वेळेला ते चैतन्याला वृत्ती अंतःकरणाची वृत्ती उपाधी लागते त्यावेळेला त्याला काय म्हणतात, प्रमाण चैतन्य असं म्हणतात, बरोबर की नाही. आणि ज्या वेळेला त्या चैतन्याला घटपटादी विषय उपाधी लागते तेव्हा त्याला काय म्हणतात, प्रमेय चैतन्य असं म्हणतात. चैतन्य आत आहे का बाहेर आहे का मध्ये आहे का सगळ्या ठिकाणी चैतन्यच आहे का एकाच चैतन्यावर हा सगळा आभास आहे, एकाच चैतन्यावर हे सगळं आद्यस्त आहे का सगळ्याच पदार्थांचं अधिष्ठान केवळ चैतन्यच आहे का चैतन्य अतिरिक्त दुसरं अधिष्ठानच नाही. कारण आपल्या चैतन्याच्या विरुद्ध शब्द कोणता आहे, जड, आणि जड जडाला कधीही अधिष्ठान होत नाही. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल का आतलं चैतन्य बाहेर जात नाही, ऐक नाही. बाहेरच्या पदार्थांना कोण अधिष्ठान आहे, चैतन्यच आहे. आणि त्या पदार्थाला जाणण्याला जी अंतःकरणाचा परिणाम पावलेली वृत्ती तिलाही अधिष्ठान कोण आहे, चैतन्यच आहे. आणि अंतःकरणालाही अधिष्ठान कोण आहे, चैतन्यच आहे. म्हणजे याचा अर्थ वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेली आहे, म्हणून वृत्त्यूपही चैतन्य बाहेरही आहे. ज्या अर्थी अंतःकरणाची ती शरीराच्या बाहेर गेली याचा अर्थ तिथं वृत्ती आहे, ती वृत्ती कशावर तरी अध्यस्त आहे की नाही. मग त्या वृत्तीचा अधिष्ठान कोण आहे, अंतःकरण वृत्त्यूपहित साक्षी चैतन्य. मग ते आता केवळ आत आहे का बाहेरही आहे, बाहेरही आहे. जितके अंतःकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप. अंतःकरण जिथं जिथं अंतःकरण असेल तिथं अधिष्ठान रूपाने साक्षी आहे. म्हणून जेवढं अंतःकरणाचं स्वरूप तेवढं साक्षीचं स्वरूप असं सांगतात. कारण अंतःकरण किंवा त्यांची वृत्ती यात जे अधिष्ठान चैतन्य त्यास साक्षी ही संज्ञा आहे. आता तुम्ही म्हणा जेवढं अंतःकरणाचं स्वरूप किंवा तेवढं तितकंच काय आहे साक्षीचं स्वरूप. कारण आम्ही साक्षीचं लक्षणच असं केलं जे अंतःकरण किंवा अंतःकरण वृत्ती, अंतःकरण किंवा अंतःकरणाची वृत्ती याचं जे अधिष्ठान त्यालाच काय म्हणतात, साक्षी चैतन्य. म्हणजे अंतःकरण वृत्ती बाहेर असली तरी सुद्धा तिचं अधिष्ठान कोण आहे, साक्षी चैतन्य. आत असली तरी सुद्धा तिचं अधिष्ठान कोण आहे, साक्षी चैतन्य. म्हणून जेवढं अंतःकरण तेवढं काय आहे, जेवढं अंतःकरणाचं स्वरूप तेवढं साक्षीचं स्वरूप. चैतन्य सर्वत्र आहेच आहे. अंतःकरण वृत्ती आता चैतन्य कुठं आहे, सर्वत्र आहे. सर्वत्र आहे म्हणजे अंतःकरणाचंही अधिष्ठान आहे, अंतःकरण वृत्तीचंही अधिष्ठान आहे, विषयाचंही अधिष्ठान आहे आणि विषयाकार झालेल्या
वृत्तीचं देखील अधिष्ठान चैतन्य आहे. तेव्हा चैतन्य कुठं आहे म्हणण्यापेक्षा चैतन्य कुठं नाही. ऐक ना, चैतन्य मी नाही ऐसा ठाव उरलाशे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. चैतन्य कुठं नाही असं म्हणता येत नाही, असा वेदांताचा सिद्धांत आहे. चैतन्य सर्वत्र आहेच आहे. अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे, म्हणून वृत्तीपैही चैतन्य बाहेरही आहे. आता अंतःकरणाची वृत्ती रज्जू देशापर्यंत गेली का नाही? ज्या अर्थी अंतःकरणाची वृत्ती रज्जू देशापर्यंत गेली त्या अर्थी साक्षी चैतन्य हे बाहेर सुद्धा आहे. त्यामुळे तिथं काय म्हणतात, साक्षी चैतन्य म्हणजे अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य, त्याचंच नाव काय आहे? साक्षी चैतन्य. ते बाहेरही आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे. आणि सर्पाचा आश्रय सुद्धा कोण आहे? अंतःकरण वृत्ती कुठपर्यंत गेले? तिथपर्यंत गेली. त्या तो सर्प आहे, त्या सर्पाच्या इदमाकार झाली की नाही? आयम सर्पहा, त्या बरोबर आहे असं म्हणते की नाही? आयम सर्पहा, मग त्या सर्पाकार बरोबर चालले का? सर्पाकार झालेली जी वृत्ती आहे तर तिचं सुद्धा अधिष्ठान कोण आहे? साक्षीच आहे. आणि ज्यावेळेला रज्जूच्या आकाराची होईल त्यावेळेला कोण तिचं अधिष्ठान आहे? साक्षी चैतन्यच आहे. आणि अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे, म्हणून वृत्तीपैही चैतन्य बाहेर आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे आणि ज्ञानाचा तर आश्रय आहेच आहे. सर्पाचाच आश्रय का सर्पज्ञानाचा आश्रय आहे? ज्या वेळेला तुम्हाला अयम सर्प हा असं भ्रमात्मक ज्ञान झालं त्यावेळेला त्या सर्पज्ञानाचं अधिष्ठान सुद्धा कोण आहे? अंतःकरण वृत्तीपैही साक्षी चैतन्यच आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला हा रज्जू आहे त्याचं यथार्थ ज्ञान झालं त्यावेळेला सुद्धा त्याचा अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण वृत्तीपैहित साक्षी चैतन्यच आहे. अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे, म्हणून वृत्तीपैही चैतन्य बाहेर आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे आणि ज्ञानाचा तर आश्रय आहेच. ज्ञानाचा म्हणजे काय? अंतःकरण उपहित चैतन्याला तर काय तुम्ही म्हणता? साक्षी चैतन्य म्हणतात. आणि अंतःकरण वृत्तीपैही चैतन्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य म्हणतात. तेव्हा जे आतमध्ये आहे तेव्हा अंतःकरण उपहित चैतन्य तर साक्षी चैतन्य आहेत, पण अंतःकरणाचा परिणाम पावणारी जी वृत्ती त्या अंतःकरण वृत्तीपैही चैतन्याला सुद्धा काय म्हणतात? साक्षी चैतन्य. मग साक्षी चैतन्य आत आहे का बाहेर आहे? सगळ्या ठिकाणी साक्षी चैतन्य आहेत. याप्रमाणे आत्मख्याती न मानता येईल. मग आता आम्ही काय म्हणतो? आत्मख्याती मानावी लागते का? किंवा बाहेर पदार्थ नाहीच आहे, बाहेर पदार्थ नाहीच आहे. अंतःकरण वृत्तीच काय करते? त्या पदार्थाचा आकार धारण करते. अशी जी योगाचार मताची किंवा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध त्यांचे आत्मख्याती मानण्याची आम्हाला गरज आहे का? नाही. आम्हाला संगती सांगता येते. आम्ही असं म्हणतो की या ठिकाणी साक्षी चैतन्य आतही आहे आणि बाहेरही आहे. आणि मग बाहेर असणाऱ्या पदार्थांचं ज्ञान कसं होईल? आम्ही काय म्हटलं की अंतःकरणाचा परिणाम वृत्तीरूपाने होतो आणि ती वृत्ती बाहेर जाते आणि जिथं जिथं वृत्ती आहेत तिथं वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे. असं तुम्हाला मागं बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगितली. ती आम्ही ती रीती जर स्वीकार केली तर आत्मख्याती मानण्याची गरज पडत नाही. पदार्थ बाहेरही आहेत आणि तरीसुद्धा त्या पदार्थाचं ज्ञान आम्हाला होऊ शकतं. कारण ज्ञान जरी आत असलं तरी ज्ञान करून घेणारी जी वृत्ती आहे, बरोबर ना, तर ती वृत्ती जी आहे त्या वृत्तीचा परिणाम आपल्याला अंतःकरण ज्ञानाचं साधन जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाचा आम्ही परिणाम म्हणतो. आणि अंतःकरणाचा परिणाम म्हणजेच वृत्ती. त्या वृत्ती काय करते? इंद्रियाच्या द्वारा बाहेर जाते. बाहेरचे पदार्थ आत येत नसतील तरी आतला असणारा हे जे अंतःकरण आहे ते मात्र बाहेर जाऊ शकतं. आणि तिथं काय आहे? साक्षी चैतन्य आहेच आहे. आगाते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचादिठी कराशी. जितके अंतःकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. कारण अंतःकरण किंवा त्याची वृत्ती याच जे अधिष्ठान चैतन्य त्यास साक्षी ही संज्ञा आहे. चैतन्य सर्वत्र आहेच आहे. अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली आहे, म्हणून वृत्तीपैही चैतन्य बाहेर आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे आणि ज्ञानाचा तर आश्रय आहेच आहे. याप्रमाणे आत्मख्याती न मानताही साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानाचं अधिष्ठान आहे. मग आता याच्यावरून सर्प आणि सर्पज्ञान या दोघांचे अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य आहे. मग आज तुम्ही म्हणता की दोन अधिष्ठानं मानावे लागतील. दोन अधिष्ठानं मानण्याची गरज नाही, एक अधिष्ठान मानता येतं. उलट दोन अधिष्ठानं मानण्यापेक्षा त्याचं एकच अधिष्ठान मानणं चांगलं आहे आणि त्याची सिद्धी पण होते. कोण? अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आहे की नाही. हे सर्प आणि सर्पज्ञानाचा काय आहे? सर्प आणि सर्पज्ञानाचा अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. मग
आता पुढं सांगतात. पण आता मग काय झालं, सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान काय सांगितलं, एकच सांगितलं. कोणतं अधिष्ठान सांगितलं, अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य, हे जर एकच अधिष्ठान सांगितलं का दोन्हीमध्ये तुम्ही म्हणाल की रज्जुपहित साक्षी चैतन्य जरी मानलं असतं तर चाललं नसतं का, चाललं असतं. पण त्याच्यामध्ये काय प्रतिबंध आहे, त्याच्यापेक्षा अंतःकरण उपहित साक्षी चैतन्यच अधिष्ठान दोघांचं मानणं सर्प आणि सर्पज्ञानाचं का चांगलं, याविषयी आता पुढे सांगणार आहेत. तर सांगतात, आणि नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते, म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. बघा आता आत्मख्याती तर मानली नाही आणि सर्प आणि सर्पाच्या ज्ञानाला अधिष्ठान कोणही एकच साक्षी चैतन्य आहे असं आम्ही म्हणलं. साक्षी चैतन्य म्हणजे काय, अंतःकरण किंवा अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य, त्याला काय म्हणतो, साक्षी चैतन्य. आता सर्प आणि सर्प ज्ञान ह्या दोघांचं अधिष्ठान कोण सांगितलं, साक्षी चैतन्य असं सांगितलं. आणि ते योग्य कसे सांगतात, आता याप्रमाणे आत्मख्याती न मानताही साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानास अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आणि नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते, आता दोन्हींचं अधिष्ठान काय सांगितलं, एकच सांगितलं, साक्षी चैतन्य. आता ते काय म्हणतात, जेव्हा आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्पाची निवृत्ती होते का सर्पज्ञानाची निवृत्ती होते, दोघांची निवृत्ती होते. त्याच्यामध्ये अगोदर सर्पाची आणि नंतर सर्पज्ञानाची निवृत्ती होते का युगपत सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते, युगपत होते. म्हणजे सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान काय म्हणावं लागेल, अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. आणि ते अधिष्ठान कोण आहे, अंतःकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्य. याचाच अर्थ साक्षी चैतन्याचं ज्ञान झालं का ते कारण काय, ते अधिष्ठान आहे. ज्ञान झाल्याबरोबर याची काय होईल, कल्पित असणारे सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होऊ लागेल किंवा होते असं. आणि मग आता अधिष्ठान एकच आहे असं मानल्याने भागलं की नाही, तर तेच योग्य झालं, तेच योग्य झालं. तर त्याच्याविषयी सांगतात. आणि नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात. आता मागं त्यांनी प्रत्यक्ष ज्ञानाची रीती आपल्याला सांगितलेली आहे. आता काय झालं, आपल्याला रज्जूचं ज्ञान झालं की काय होतं, सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही निवृत्त होतात. आता आपण पाठीमागे चिंतन झालेले, रज्जू जड आहे ते अधिष्ठान होत नाही, पण आम्ही तिथं काय म्हटलं, त्याला रज्जूपहित चैतन्य असं म्हटलं होतं. पण अडचण काय आली, रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान झाल्याबरोबर निवृत्ती कोणाची व्हायला पाहिजे, फक्त सर्पाची, पण सर्पज्ञानाची निवृत्ती होते. आता इथं आपल्याला स्थूलमानाने समजावून सांगतात की बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला घटादी बाह्य पदार्थ आहेत तर आपली अंतःकरणाची वृत्ती काय करते, नेत्रेंद्रियाद्वारा त्या घट देशापर्यंत जाते. त्याच्यावर दोन आवरणं असतात, एक प्रकाशाचं आणि एक अज्ञानाचं. प्रकाशाचा आपला अंधकाराचा आवरण प्रकाशाच्या साहाय्याने दूर होतं आणि अंतःकरणवृत्ती अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते, आहे की नाही. आणि मग त्या अंतःकरणवृत्तीमध्ये असणारा जो चिदाभास किंवा ज्याला फल असं म्हणतात, तो चिदाभास अयम घटाहा असं ज्ञान करून देतो, असंच सांगितलं की नाही आत्तापर्यंत. तसंच इथं काय घडतं ते सांगतात. नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात. जेव्हा आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा काय होतं, आपली अंतःकरणाची वृत्ती काय होते, रज्जू देशापर्यंत जाते. अंधकाराचं आवरण दूर झाला असेल तर ती वृत्ती काय होते, रज्ज्वाकार, रज्जूच्या आकाराची ती वृत्ती होते, बरोबर ना. मग रज्जूच्या आकाराची झालेली वृत्तीचं काम काय आहे, त्यावर असणारे वृत्ती काय करत असते, आवरणाचा भंग करते. ते त्या रज्जूवर असणारं जे अज्ञानाचं आवरण, त्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. आणि त्या वृत्तीमध्ये असणारा जो चिदाभास, तो चिदाभास त्याचं काय करतो, रज्जूचं ज्ञान करून देतो, असं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. तेच सांगतात. नंतर जेव्हा रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात. आता तुम्ही काय म्हणता, वृत्ती कुठेपर्यंत गेली, रज्जू देशापर्यंत गेली, रज्जूच्या आकाराची झाली. म्हणजे रज्जू आणि अंतःकरण वृत्ती हे एक देश स्थित झाले की नाही, एकाच देशात आले की नाही, का आता ते वेगवेगळे राहिले नाही. आता पहा तुम्ही, जे तुम्ही आतापर्यंत पाहिलं होतं की जे रज्जूपहित चैतन्य आहे तेच अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य आहे का नाही, कारण रज्जूपहित चैतन्य बाहेर आहे आणि अंतःकरण उपहित चैतन्य आत आहे. का चैतन्य आत आहे आणि चैतन्य बाहेर आहे, साक्षी चैतन्य आत आहे का साक्षी चैतन्य बाहेर आहे. म्हणजे चैतन्य मुळातच काय होतं, एक होतं. पण इकडं काय झालं होतं, इकडं रज्जू उपाधी होता आणि इकडं काय होतं, अंतःकरण उपाधी होता. परंतु आता काय झालं, दोन्ही उपाधी एकत्र झाले का नाही. अंतःकरणाचा परिणामरूप वृत्ती जेव्हा रज्जू देशापर्यंत गेली तेव्हा रज्जू आणि अंतःकरण वृत्ती ह्या दोन्ही उपाधींचं एकदेश स्थितत्व किंवा ह्या दोन्ही उपाधी काय झाल्या, एक झाल्या. दोन्ही उपाधींचं जर एक झाल्या, कोणत्या, रज्जू आणि
अंतकरण किंवा अंतकरण वृत्ती. तर आता ह्या अंतकरण वृत्ती आणि रज्जू ह्या दोघांचं अधिष्ठान चैतन्य मुळातच काय होतं, एक होतं. त्याच्यात भेद कशामुळे झाला होता, उपाधीमुळं. उपाधी किती होत्या, 2. त्या एका चैतन्याला रज्जूपही चैतन्य रज्जू उपाधीमुळं आलं आणि एकाला अंतकरण वृत्तीपही चैतन्य कशामुळे आलं, अंतकरण वृत्तीमुळं आलं. तेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात. म्हणजे रज्जू आणि वृत्ती, जेव्हा तुम्हाला रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान होतं तेव्हा रज्जू आणि अंतकरण वृत्ती ह्या दोन्ही काय होतात, एकत्र म्हणजे एक होतात. आणि त्या उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते. आणि त्या उपाधीमुळे वाटत होता त्याच्यामध्ये भिन्न म्हणजे भेद वाटत होता. कोणता भेद वाटत होता, रज्जूपहित चैतन्य आणि अंतकरण वृत्तीपहित चैतन्य. आता हा भेद राहिला का, नाही. त्यामुळे काय झालं, अधिष्ठान चैतन्य एक होते. म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञानाची निवृत्ती होतात. याचाच अर्थ काय होतं, ज्यावेळेला आपल्याला पदार्थाचं ज्ञान होतं बरोबर ना, अंतकरण वृत्तीला, त्यावेळेला त्या दोन उपाधी एकत्र येतात आणि मूळचं चैतन्य काय असतं, एकच असतं. आणि त्यामुळं एकच चैतन्य असल्यामुळं जर तुम्हाला रज्जू ज्ञान झालं, रज्जूचं ज्ञान झालं तर तुम्हाला काय होईल, सर्पाची निवृत्ती होईल का सर्पज्ञानाची निवृत्ती होईल, सर्पज्ञानाची आणि सर्पाची दोघांची निवृत्ती होईल. कारण ह्या दोघांचं अधिष्ठान कोण आहे, अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य. त्याचं तुम्हाला ज्ञान झालं की नाही, मग त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने काय होतं, कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. आता कल्पित पदार्थ 2 आहेत का 1 आहेत, 2 आहेत. एक सर्प आणि सर्पज्ञान, पण दोन्हींचं अधिष्ठान काय आहे, एकच आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला वृत्ती आणि रज्जू हे एकदिश स्थित होतात आणि मूळचं चैतन्य एकच आहे. त्यामुळे परिणाम काय होतो, ज्या वेळेला तुम्हाला रज्जूचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला सर्प आणि सर्पाचं ज्ञान ह्या दोन्ही पदार्थांची अनिर्वचनीय, दोन्ही पदार्थ भ्रमातले पदार्थ आणि पदार्थांचं ज्ञान ही दोन्ही निवृत्त होतात. दिगंबर ठीक आहे ना. जेव्हा रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात आणि त्या उपाधिभेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते. भिन्न असलेले का उपाधीमुळे भिन्न भासलेलं आहे की नाही, भिन्न भासलेलं जे अधिष्ठान चैतन्य ते एक होते. आणि म्हणून मग असं जर झालं तर रज्जू ज्ञानाने सर्प निवृत्त होईल का सर्पज्ञानाने निवृत्त होईल, आता दोन्हींची निवृत्ती व्हायला काही हरकत नाही. ही प्रक्रिया लक्षात आली ना. आता बघा, शिवाय असे आता हे आपल्याला असं वाटतं की हे झालं चैतन्य तर एकच आहे ना, पण ह्या कशाचं, सर्पाचं आणि सर्प ज्ञानाचं दोन्हींचंही अधिष्ठान तुम्ही अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य असं सांगितलं. आता वास्तविक जर तुम्ही रज्जूपहित साक्षी चैतन्य, बरं ना, चैतन्य तर आतही आहे बाहेरही आहे की नाही, मग तुम्ही अंतकरण वृत्तीपहित चैतन्य साक्षी चैतन्य त्याच्या ज्ञानाने या ठिकाणी काय होते, सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. असं म्हणण्याऐवजी जर तुम्ही म्हटले असते चैतन्य तर बाहेर आहे नाही, मग रज्जूपहित चैतन्याच्या ज्ञानाने त्या ठिकाणी सर्प आणि सर्पज्ञान यांची निवृत्ती होते असं म्हटलं तर काय हरकत आहे, असं कोणाला शंका येईल की नाही, बरोबर आहे की नाही. जर तुम्ही चैतन्य तर काय म्हणता एकच आहे आणि एका अधिष्ठान ज्ञानाने काय होते, सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. त्यासाठी 2 अधिष्ठानं मानण्याची गरज नाही, कारण त्याच्यावर अनेक प्रकारचे वाद उपस्थित होतात असं तुम्ही पाठीमागं सांगितलं होतं. अशी शंका येईल की नाही, त्या संबंधाने विचार सांगतात. शिवाय असे की एकाच रज्जूवर 10 पुरुषांना सर्प, दंड, माला, भुरेशा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात किंवा सर्वांना सर्पच दिसतो आणि नंतर त्यापैकी ज्या पुरुषास रज्जूचा साक्षात्कार होतो त्याच्यात अंतकरण वृत्तीपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते, इतरांना दिसणाऱ्या पदार्थाची निवृत्ती होत नाही. आता हे चांगलं लक्षात घ्या. जर अंतकरण वृत्तीपहित चैतन्य हे जे संक्षेप शारीर वगैरे ग्रंथ आहेत ना, विवरण, प्रमेय, संग्रह आणि वेदांताचे ग्रंथ, त्याच्यामध्ये हा विचार करताना आपल्याला एकदम बोजड वाटतं आणि ते लवकर लक्षात येत नाही. पण हे एकदम प्राकृत भाषेमध्ये इतकं त्यांनी बारकाईनं दिलेलं आहे. आपल्याला जर हा विषय कळला तर अतिशय आनंद होतो किंवा एक मोठी प्रक्रिया लक्षात येते की असं का बरं रज्जूपहित चैतन्य म्हणण्यापेक्षा तुम्ही सिद्धांत काय केला, अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प आणि सर्पज्ञान आहे असंच का मानलं आहे की नाही. तर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला कशा हेच अधिष्ठान मानणं योग्य का याचं स्पष्टीकरण करतात. शिवाय असे की एकाच रज्जूवर 10 पुरुषांना सर्प,
दंड माला भुरेशा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात। रज्जू काय आहे? एकच आहे। रज्जूवर मंदांधकारात जेव्हा भ्रम होतो तेव्हा जर 4 पुरुष असले तर सगळ्यांना काय रज्जूवर सर्पाचाच भ्रम होईल असं नाही। कोणाला पुष्पमालेचा होईल, कोणाला दंडाचा होईल, कोणाला भूरेखेचा होईल, कोणाला जमीन दुबंगल्याचा भ्रम होईल, कोणाला पाणी सांडल्याचा भ्रम होईल, आहे की नाही? अनेक प्रकारचे भ्रम होऊ शकतात, बरोबर ना? मंदांधकारामध्ये रज्जूवर 10 जणांना 10 प्रकारचे भ्रम होतात। किंवा कधी कधी असं होतं की सर्वांना मिळून काय रज्जूवर सर्वांना सरपत एकच प्रकारचाही भ्रम होऊ शकतो। असं घडतं का नाही? व्यवहारामध्ये होऊ शकतं। हे चाललंय कशासाठी हे लक्षात ठेवा की साक्षी चैतन्य हेच काय आहे? सर्प आणि सर्पज्ञान ह्या सर्वांचं अधिष्ठान एकच साक्षी चैतन्य आहे आणि त्याच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान ह्या दोघांची निवृत्ती होते असं सांगतात। आता आपल्याला समजून सांगण्यासाठी इथं चैतन्यानं म्हणता काय? रज्जूवर असं सांगतात। पण जिथं जिथं रज्जू म्हणतील त्याचा अर्थ काय घ्यायचा? रज्जूपहित चैतन्य असा अर्थ घ्यायचा, बरोबर ना? आता सांगतात शिवाय असे की एकाच रज्जूवर 10 पुरुषांना सर्प, दंड, माला, भुरेशा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात किंवा सर्वांना सर्पच दिसतो, सगळ्यांना सर्पही दिसतो किंवा सर्वांना काय होतं? अनेक प्रकारचे भ्रम होतात। पण आता नंतर त्यापैकी ज्या पुरुषात रज्जूचा साक्षात्कार होतो त्याच्याच अंतःकरण वृत्तीपही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते, इतरांना दिसणाऱ्या पदार्थाची निवृत्ती होत नाही। आता काय म्हणतात? सगळ्या पुरुष ज्या एवढ्यांना भ्रम झाला पण त्याच्यापैकी ज्या पुरुषाला ह्या रज्जूचा रज्जू रूपाने साक्षात्कार होतो म्हणजे ही रज्जूच आहे असं संशय विपर्य रहित त्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं ज्या पुरुषाला। तर ज्या पुरुषाला हा रज्जूच आहे असं ज्ञान झालं त्याचीच निवृत्ती होईल। आणि ज्या बाकीचे जण आहेत त्यांना पुष्पमालेचा किंवा दंडाचा झालेला आहे किंवा सर्पाचाच भ्रम झालेला आहे, परंतु त्या पुरुषांना जर रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं नाही तर त्यांचा भ्रम निवृत्त होईल का? त्यांच्या तो भ्रमातल्या पदार्थाची निवृत्ती होईल का? त्या पदार्थ ज्ञानाची निवृत्ती होईल का? दोन्हींची निवृत्ती होणार नाही। ज्याला ज्याला ती काय अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे म्हणजे अधिष्ठान रज्जूचं ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे त्याच्याच भ्रमाची निवृत्ती होणार, इतरांच्या भ्रमाची निवृत्ती होणार नाही, बरोबर? ज्या पुरुषास रज्जूचा साक्षात्कार होतो त्याच्याच अंतःकरण वृत्तीपही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती होते। आता तो कल्पित पदार्थ कोण आहे? सर्प। पण तो कुठे आहे? अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम तो सर्प आहे। तो सर्प कोणाचा निवृत्त होईल? ज्याला रज्जू पदार्थाचं यथार्थ ज्ञान झालं त्याचाच। दुसऱ्याचा होईल का निवृत्त? होणार नाही। इतरांना दिसणाऱ्या पदार्थाची निवृत्ती होत नाही। इतरांना कोणाला सर्प भासत असला तर सर्पच भासेल, भूरेखा तर भूरेखा, दंड तर दंड। पण ज्याला मात्र रज्जूचा साक्षात्कार झाला त्याचा त्या चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे, बरोबर ना, त्या अविद्येचा परिणाम असणारा जो सर्प त्याची मात्र काय होते? यथार्थ ज्ञानाने, ज्या अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानाने निवृत्ती होते। असंच आपल्याला दिसून येतं का नाही व्यवहारातही? तेच सांगतात। जर रज्जूपहित चैतन्याश्रित अविद्येचा सर्वांना दिसणाऱ्या रज्जूपहित चैतन्याश्रित असणारी अविद्याच सर्वांना दिसणाऱ्या पदार्थास कारण म्हणावी तर सर्व पदार्थ सर्वांना प्रतीत झाले पाहिजेत। शिवाय ते सांगतात आता तुम्ही जर म्हणायला लागले की सगळ्यात दिसणारे जे पदार्थ आहे ना रज्जूवर भासणारे सर्पाधिक, तर या सगळ्या पदार्थांना काय म्हणायचं? रज्जूपहित चैतन्याश्रित असणारी अविद्या सर्वांना दिसणाऱ्या पदार्थास कारण म्हणावी। आता तुम्हाला जो काही ठीक चाललंय ना, कंटाळले नाही ना, आणि लिंक आहे ना साखळीनं आतापर्यंत, ते चांगलं कळून घ्या। आता ते काय म्हणतात? आपण काय आधी शंका केली होती, तुम्ही जे म्हणता साक्षी चैतन्याश्रित अविद्याच याला कारण आहे, सर्प आणि सर्प ज्ञानाला, याच्यापेक्षा आपण असं जर म्हणलं तर काय हरकत आहे? रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणामच सर्प आणि सर्पज्ञान आहे। म्हणजे सर्प आणि सर्पज्ञानाचा अधिष्ठान अंतःकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य मानण्याऐवजी जर तुम्ही रज्जूपहित चैतन्य हेच त्याचा अधिष्ठान मानलं तर काय हरकत आहे? रज्जूपहित साक्षी चैतन्य हे त्या सर्प आणि सर्पज्ञानाचा अधिष्ठान मानणं बरोबर नाही, कारण ही गोष्ट आपल्याला कुठंतरी प्रतिबंध निर्माण करते। कुठं करते? तर आता दृष्टांतात पाहिलं
की रज्जूवर सर्पाचा 10 जणांना भ्रम झाला, परंतु जर रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम तो सर्प आहे म्हटलं, बरोबर आहे ना, तर काय झालं पाहिजे, सगळ्यांना तो काय झाला भ्रम काय झाला पाहिजे, सारखाच झाला पाहिजे, सगळ्यांना सर्पाचाच भ्रम झाला पाहिजे. सगळ्यांना सर्पाचा भ्रम होतो का? नाही. कोणाला भूरेखा, कोणाला दंड, कोणाला जलधारा, काय असं सगळ्यांना भ्रम होतो की नाही? मग तुम्हाला रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित अविद्येचा परिणाम म्हणणं चांगलं आहे का अंतःकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प म्हणणं चांगलं आहे? कारण प्रत्येकाचं अंतःकरण वेगळं आहे. ज्याच्या त्याच्या अंतःकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे, ज्या अविद्येचा परिणाम ज्याला सर्प रूपाने होईल त्याला काय होईल? सर्प. ज्याला दंड रूपाने होईल त्याला काय होईल? दंड. ज्याचा परिणाम काय होईल? भूधारा रूपाने होईल त्याला काय होईल? काय भूधाराच का म्हणायचं त्याला? भूरेखा. भूरेखेच्या रूपाने होईल त्याला काय होईल? भूरेखा. आणि असं जर आपण सिद्धांत केला तर रज्जूपहित चैतन्याच्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प आहे, सर्प असं जर म्हटलं तर जेवढे लोकांना त्या रज्जूचं ज्ञान नाही त्या सगळ्यांना कशाचा भ्रम व्हायला पाहिजे? सगळ्यांना सर्पात. सगळ्यांना सर्पाचाच होतो का वेगवेगळा पण होऊ शकतो? होऊ शकतो. मग तुम्हाला त्या अविद्येचा आश्रय हा रज्जूपहित चैतन्य म्हणणं बरोबर आहे का? नाही. सगळ्यांना सारखंच प्रतीती यायला पाहिजे, येत तर नाही. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही असं म्हटले की नाही, त्या सर्प आणि सर्पज्ञान यांचा अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य आहे. आता 10 जणांना 10 प्रकारचा भ्रम झाला तरी सुद्धा त्या एकाला जर अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य, बरोबर ना, अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य जे अधिष्ठान आहे त्याचं ज्ञान झालं तर त्याचाच फक्त सर्पविषयक भ्रम निवृत्त होईल का नाही? होईल. आणि बाकीच्यांचा भ्रम तसाच राहील का नाही? कारण त्यांच्या अंतःकरण वृत्तीपहित असणाऱ्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम जो झाला तोच दिसेल. आणि जेव्हा त्यांच्या अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्याचं ज्ञान होईल तेव्हाच त्यांच्या भ्रमाची निवृत्ती होईल. म्हणून अधिष्ठान रज्जूपहित चैतन्य मानणं चांगलं आहे सर्प आणि सर्पज्ञानाचं, का अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य मानणं चांगलं आहे? अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य मानणं हे चांगलं, किंबहुना हेच योग्य आहे. आणि ते म्हटलं तर काय होईल? आपल्याला स्पष्टीकरण करण्यासाठी अडचण निर्माण होईल. तेव्हा म्हणजे हळूहळू त्याला 2 अधिष्ठानं सांगून किमान एवढं तर त्याला कळलं की नाही, अधिष्ठान ज्ञानाने काय होतं? ब्रह्मातल्या पदार्थाची आणि त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. आता मग त्याला शंका करायला जागा आली, ऐक नाही, 2 ज्ञान, एकाचं ज्ञान झालं पदार्थ दुसराच कसं काय निवृत्त झाला? रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान झालं आणि सर्पज्ञानाची निवृत्ती कशी झाली? कारण सर्पज्ञानाचं अधिष्ठान तर अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य तुम्ही मानलेले. मग ते म्हणतात बरोबर, ह्या वाद येऊ नये म्हणून एकच अधिष्ठान सांगतो. पण एका अधिष्ठानात मग दोन्हीपैकी कोणतंही सांगा. अधिष्ठान तर दोन्हीकडे काय आहे? चैतन्य. पण त्याच्यापेक्षा रज्जूपहित चैतन्याला अधिष्ठान मानण्यापेक्षा अंतःकरण उपहित साक्षी चैतन्यच अधिष्ठान मानणं हे अधिक योग्य आहे असं त्याला सांगतात. बरोबर आहे ना इथपर्यंत? आता शिवाय आणखीन अजून सांगतात, एवढंच नाही, शिवाय एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्ना वाचून निवृत्त झाले पाहिजेत, पण तसे तर होत नाही. बारीक विचार केला की आपल्याला सुद्धा असं सुचायला लागतं जे ग्रंथकर्त्यांनी लिहिलं. आता सध्या त्यांनी सांगितलेलं समजून घेतल्यावर सुचतं, पण जर आपल्याला चांगल्या प्रकाराने चिंतन झालं तर असे जेव्हा जेव्हा कोणी शंका करतात तेव्हा आपल्याला पण त्याचं व्यवस्थित कसं उत्तर द्यावं हे कळतं. आता त्याला आणखीन एक त्याच्यामध्ये सांगतात की अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्याऐवजी साक्षी चैतन्याऐवजी रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम, तुम्ही किती म्हणा, आपलं काय, रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम काय आहे? सर्पज्ञान, असं तुम्ही समजा म्हटले. आता काय आहे, एखाद्या 10 जणांना 10 प्रकारचा भ्रम त्या रज्जूवर झालेला आहे आणि एकाने काय केलं, प्रयत्नपूर्वक त्या रज्जूचं काय केलं, प्रकाशाच्या साह्याने ज्ञान करून घेतलं. म्हणजे आता काय झालं, ते अज्ञान निवृत्त झालं की नाही? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने काय होतं, निवृत्त होतं. मग आता याच्या सर्पज्ञानाची निवृत्ती होईल का नाही? होणार. पण आता त्या रज्जूवर भासलेला झालेला भ्रम तो एक प्रकारचा आहे का 10 प्रकारचे आहेत? आणि एकाने काय केलं, अधिष्ठान रज्जूचं ज्ञान करून घेतलं, मग अविद्येच्या आश्रयाने असणारं जे सर्प आणि सर्पज्ञानाची काय झाली, निवृत्ती. आता एकाने प्रयत्न केला परंतु त्या चैतन्याच्या आश्रित होती का नाही त्या अविद्येचे परिणाम, सर्प आणि सर्पज्ञान. मग बाकी एकाचा भ्रम निवृत्त झाल्यावर 10 जणांचा भ्रम निवृत्त व्हायला पाहिजे की नाही? असं होतं का व्यवहारामध्ये? ज्याला रज्जूचं ज्ञान होतं त्याचाच भ्रम निवृत्त होतो, इतरांचा होत
नाही, याचाच अर्थ निवृत्ती झाली तर पाहिजे, कारण तुमचं अधिष्ठान कोण आहे? रज्जूपहित चैतन्य. आणि रज्जूपहित चैतन्याच्या बरोबर आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प आणि सर्पज्ञान आहे. आता तुम्हाला जे रज्जूचं अज्ञान होतं ते रज्जूच्या ज्ञानाने काय झालं? निवृत्त झालं. अज्ञान गेलं म्हणजे अज्ञानकारी सर्प आणि सर्पज्ञान गेले. जायला पाहिजे की नाही? बरं, त्याला प्रयत्न मीच केला म्हणजे तुमचं 10 जणांचं होईल की नाही? एकाला जर परीक्षेतल्या एकाने 100 पैकी 100 मार्क मिळले, त्याचं त्या विषयाचं जर काय आहे ज्ञान आहे, त्या ज्ञानाने त्याचं अज्ञान निवृत्त झालं, तर बाकीच्यांना भोपळा लिहून सुद्धा काय व्हायला पाहिजे? 100 पैकी 100 मार्क पडायला पाहिजे. आणि तसं तर काय होत नाही. असाच आहे ना अर्थ येतात दत्त महाराज, असाच अर्थ आहे ना. म्हणून म्हणतात की रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित अज्ञान मानणं योग्य नाही, ते अंतकरण वृत्तीपहित किंवा अंतकरणोपहित साक्षी चैतन्याच्याच आश्रित मानणं योग्य आहे. आणि जर रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित मानलं तर एखाद्याने प्रयत्नाने जर रज्जूचा साक्षात्कार केला तर सगळ्याच लोकांचा सर्व प्रकारचा भ्रम काय होईल? कारण त्याचे ज्याला भूरेखा भासली ते सुद्धा काय आहे? रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम. भले तो का असे ना, तर तो निवृत्त होईल. अहो, एकच भ्रम झाला तरी प्रयत्न केला, बाकीच्या साधण्याला दुसरीकडे काहीच काय प्रयत्नाने एखाद्या निवृत्त कशाचं? रज्जूचं जे त्याला साक्षात्कार झाला तर त्यांनी काय केलं? त्याच्या अज्ञानाची निवृत्ती केली की नाही? मग अज्ञान निवृत्त झाल्यावर अज्ञान कार्याची निवृत्ती होते की नाही? होते. तर अज्ञान कार्य कोणी? सर्प आणि सर्पज्ञान. रज्जूचं ज्ञान एकाला झालं, बरोबर ना? मग आता अज्ञान आणि अज्ञान कार्य गेलं की नाही? मग आता कोणाला 10 जणांना सर्पाचा भ्रम झाला असलं तरी सर्वांचा भ्रम काय व्हायला पाहिजे? रज्जूच्या साक्षात्काराशिवाय निवृत्त व्हायला पाहिजे. किंवा 10 जणांना वेगवेगळे भ्रम झाले असतील तरी सगळे त्या काय आहे? रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारे एकाच अविद्येचा परिणाम आहेत की नाही? जरी भिन्न भिन्न असले तरी त्यांची सुद्धा निवृत्ती व्हायलाच पाहिजे. आणि तसं तर अनुभवात होत नाही. याचा अर्थ खरं हे सांगा की याचा अर्थ जे हे अज्ञान आहे किंवा अविद्या आहे, त्या अविद्येचा किंवा अविद्याकार्य जे सर्प आणि सर्पज्ञान यांचं अधिष्ठानत्व हे रज्जूपहित चैतन्याला द्यावं की अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याला द्यावं, असा हा विचार चालला. तर याचा अर्थ कोणाला द्यावं? ते अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याला द्यावं. मग एक अधिष्ठान आम्हाला सांगता येईल का नाही? मग ते एक अधिष्ठान मग रज्जू वृत्तीपहित चैतन्य म्हटलं तरी चालेल का अंतकरण वृत्तीपहित चैतन्य म्हटलं तरी चालेल? चालेल म्हणजे चालेल तसं, कारण चैतन्य काय आहे? एकच आहे. परंतु व्यवहार दृष्टीनं त्याच्यापेक्षा म्हणणं काय आहे? अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे, हे म्हणणं सर्वात उत्कृष्ट आहे असं सध्या. म्हणून बघा, शिवाय एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्ना वाचून निवृत्त झाले पाहिजेत, पण तसे तर होत नाही. का दुसऱ्या लोकांना प्रयत्न करावे लागतात भ्रम जाण्यासाठी? करावेच लागतात. जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान त्यांना होणार नाही तोपर्यंत त्यांचा भ्रमातला पदार्थ निवृत्त होणार नाही. अशी खरी गोष्ट आहे की नाही? बरं, हे आता घडतं तेच सांगतात, फक्त आता ते कळून घेण्यासाठी शब्दांचा प्रयोग आहे, तो आपल्या दररोजच्या परिचयाचा नसतो, म्हणून थोडे श्रम होतात. बाकी काय अवघड आहे का? जर ही एकदा प्रक्रिया कळली तर काय आहे याच्यामध्ये? ऐके नाही, हे सगळं घडतंच का नाही? आता तसे तर होत नाही. म्हणून इदमाकार अंतकरण वृत्तीपहित चैतन्याश्रित अविद्येचेच कार्य सर्प आणि त्याचे ज्ञान आहे हे सिद्ध होते. आता याच्यावरून काय झालं की इदमाकार झालेले, इदमाकार म्हणजे अजून तिला काय झालं नाही? पूर्णपणे हा रज्जूचे असं साक्षात्कार झाला नाही. तिला काय झालं? सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे. म्हणून इदमाकार झालेली जी अंतकरणाची वृत्ती आणि ती वृत्ती ज्याला उपाधी लागलं ते चैतन्य म्हणजे अंतकरण वृत्त्युपहित, उपहित म्हणजे उपाधीने युक्त, अंतकरण वृत्त्युपहित जे साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा, बरोबर आहे ना, अविद्येचा तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे असंच म्हणणं योग्य आहे किंवा असाच सिद्धांत या ठिकाणी सिद्ध होतो. मग आता सांगा, सर्प आणि सर्पज्ञान यांचा आश्रय कोण झालं? अधिष्ठान झालं. आणि त्या अधिष्ठानाच्या आश्रयाने आश्रित कोण राहते? अविद्या. आणि त्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम कोण आहे? सर्प. आणि अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम कोण आहे? सर्पज्ञान.
मग आता इथं काय सांगतात, काय सिद्ध झालं, इदमाकार अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येचेच कार्य म्हणजे अविद्येचाच परिणाम सर्प आणि सर्पज्ञान आहे. म्हणून आपल्याला ज्ञान कोणाचं करून घ्यावं लागेल, अंतकरण वृत्त्युपहित साक्षी चैतन्याच्या ज्ञानाने. बरोबर ना, काय होईल, सर्प आणि सर्पज्ञान यांची निवृत्ती होईल. आता याच उदाहरण बघा, उदाहरण छान दिले. याच उदाहरण, भिंतीवरील चित्रातील सर्प 10 पुरुष पाहतात. आता भिंतीवर एखादं चित्र काढलं आणि 10 पुरुषांनी पाहिलं, बरोबर आहे ना, 10 पुरुषांनी पाहिलं. त्या 10 पैकी एकाने तो सर्प पुसून टाकला, एकाने ते सर्प पाण्याने, सर्प चित्रच होतं अखेर, ते त्याने ते पुसून टाकलं. तर 10ही पुरुषास तो दिसत नाही. तर आता 10ही पुरुषांना तो दिसणार नाही. एकाने प्रयत्नपूर्वक सर्पाचं चित्र पुसून टाकलं, 10 पुरुषांना सर्पाचं चित्र सर्वांना एक रूपाने दिसत होतं, आणि एकानेच तो चित्र पुसून टाकलं तर 10ही जणांना दिसण्याचा, सर्प दिसण्याचं काय झालं, बंद झालं. आणि रज्जू सर्पस्थली तर ज्याचे ठिकाणी अविद्येचा नाश होईल त्यासच तो सर्प दिसेनासा होतो, इतरांना दिसत असतो. आता व्यवहारात असं दिसतं की नाही, पण जेव्हा रज्जूवर आपल्याला सर्पाचा भ्रम होतो त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, ज्याला रज्जूचं ज्ञान होतं त्याचाच फक्त सर्पाचा भ्रम निवृत्त होतो, इतर 9 जणांना तो दिसत असतोच. असं रज्जू सर्पात दिसतं की नाही. आणि व्यावहारिक सर्प, आपलं व्यावहारिक म्हणण्यापेक्षा व्यावहारिक म्हटलं ते झालं, पण भिंतीवर काढलेला जो चित्र, सर्पाचं चित्र आहे ते एकाने पुसलं तर सगळ्यांना दिसायचं बंद होतं की नाही, होतं. पण त्या रज्जूवर भासणारा जो सर्प आहे तो सर्वांना, एकाने जर रज्जूचं ज्ञान करून घेतलं सगळ्यांना दिसण्याचा बंद होतो का, नाही, का सगळ्यांना दिसतच राहतो, भासतच राहतो. आणि रज्जू सर्पस्थली तर ज्याचे ठिकाणच्या अविद्येचा नाश होईल त्यासच तो सर्प दिसेनाचा होतो, इतरांना दिसत असतो. यावरून रज्जूपहित चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता साक्षी चैतन्याश्रित अविद्येचाच मानणे जास्त संयुक्तिक आहे. आता म्हणतात हे सगळं चिंतनावरून काय ठरलं की हा जो रज्जूवर भासणारा सर्प आहे तो रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प असं मानणं योग्य नाही. कारण ज्याला रज्जूचं ज्ञान होतं त्यालाच काय होतं, सर्पाची आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. इतरांना तो सर्प आणि सर्पज्ञान इतरांच्या ठिकाणी तसंच राहतं. म्हणून रज्जूपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम तो आहे असं म्हणणं योग्य नाही. त्यापेक्षा अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम तो सर्प आणि सर्पज्ञान आहे, किंवा सर्प आणि सर्पज्ञानाला दोन्हींनाही अधिष्ठान कोण आहे, अंतकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्य, असं म्हणणं काय योग्य आहे. समजलं ना, हे संयुक्तिक आहे. तसेच स्वप्न पदार्थाचे आणि त्यांच्या ज्ञानाचे हे अंतकरणोपहित साक्षी चैतन्यच अधिष्ठान आहे. आता हे झालं भ्रमातल्या पदार्थाचं. दुसरं, आपल्याला जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा स्वप्नाविषयी आपल्याला वाटतं की स्वप्नातल्या पदार्थांचं अधिष्ठान कोण, तर स्वप्नातल्या पदार्थांचं अधिष्ठान कोण आहे, अंतकरण उपहित साक्षी चैतन्यच अधिष्ठान आहे. स्वप्नाचं पदार्थांचं अधिष्ठान कोण, कारण ज्या मनुष्याला काय होतं, जागा झाल्याबरोबर काय होतं, त्याचं स्वप्न संपूर्ण मावळून जातं. याचा अर्थ ते स्वप्न कोणाच्या आश्रयाने राहिलं, अंतकरण उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम ते स्वप्न आहे. म्हणून तिथं सुद्धा अधिष्ठान कोण मानायचं, साक्षी चैतन्य किंवा अंतकरण उपहित साक्षी चैतन्यच त्याला अधिष्ठान म्हणायचं. अशा रीतीने साक्षी चैतन्याश्रित असणारी स्वतःहून विलक्षण जी अविद्या तिचा परिणाम सर्प आणि त्याचे ज्ञान हे अनिर्वचनीय आहेत. अशा रीतीने आतापर्यंत काय झालं सिद्ध, तर साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे, ही गोष्ट आता सिद्ध झाली. यांचं अधिष्ठान कोण ठरलं, साक्षी चैतन्य ठरलं. आणि ती कशी ठरली मग, सर्प आणि सर्पज्ञान ही सत म्हणता येतील का, असत म्हणता येतील का, सतसत म्हणता येईल का, स्वतःहून सदसद विलक्षण अनिर्वचनीय. स्वतःहून विलक्षण का, तर बाधयोग्य आहेत म्हणून, आणि असताहून विलक्षण का, प्रतीती येते म्हणून, स्वरूपहीन नाहीत म्हणून, ऐके नाही. म्हणून ती कशी आहेत, सद विलक्षण, स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय. अर्थ काय त्याचा, मिथ्या.
असे सर्प आणि सर्पज्ञान आहेत आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आहे असं सिद्ध झालं. अशा अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती आणि कथन तिला अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. बघा आता हे स्पष्टीकरण पूर्ण झालं की नाही? म्हणजे अनिर्वचनीय ख्यातीची सिद्धी झाली की नाही? तर जसा पदार्थ प्रतीतीला येतो तसं त्याचं निरूपण. मग जसा पदार्थ प्रतीतीला येतो, रज्जूवर सगळ्यांना सर्पाचा भ्रम झाला आणि तो रज्जूवर सर्प भासलाच कसा याचं जे विवेचन सुरू झालं, कोणापासून सुरू झालं? शून्यवादी माध्यमिक बौद्धापासून, असत ख्यातीपासून सुरू झालं. त्यांनी निरूपण केलं, पण त्या निरूपणामध्ये सदोषता किंवा असंगती काहीतरी आढळली की नाही? बरं, तशी याच्यामध्ये आता कोणती असंगती सांगा? बाकीची सगळ्या ख्याती असंगत आहे, पण अनिर्वचनीय ख्याती काय आहे? अत्यंत संगत आहे, सुसंगत आहे. आता हे कोणती अडचण राहिली सांगा ना? रज्जूवर भासणारा जो सर्प आहे तो काय आहे? अंतःकरण वृत्तीपहित साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचा परिणाम सर्प आहे आणि त्याच्यात सत्व अविद्येचा तमगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते आणि ज्याची कल्पित पदार्थाची निवृत्ती होते ते सतही नसतात आणि असतही नसतात, सदसतही नसतात, सताहून विलक्षण अनिर्वचनीय असतात आणि त्यांची ज्ञान काय होते? अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होते. ही जी अनिर्वचनीय ख्यातीची रीती ही अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं किंवा गणितापेक्षाही तंतोतंत असं तिथं स्पष्टीकरण झालं की नाही? कारण ख्याती कशाला म्हणतात? जसं प्रतीती येते त्याचं निरूपण करणं. हे निरूपण अत्यंत निर्दुष्ट स्वरूपाने झालं की नाही? अशा रीतीने ही अनिर्वचनीय ख्याती. अशा अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती आणि कथन तिला अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. येथे पावेतो अनिर्वचनीय ख्यातीचे वर्णन झाले. आता इथपर्यंत अनिर्वचनीय ख्यातीचं वर्णन केलं, पण ते सांगतात आता विषयाचा जास्त खुलासा करण्याकरिता शिष्य पुन्हा प्रश्न करतो. आता एवढं झालं तर झालं की ना? आता आपल्याला तर असं वाटायला की आता अनिर्वचनीय ख्याती किती झालं तरी ही आपल्या बुद्धीवर आरूढ झाली, पण काय आहे की अनिर्वचनीय ख्याती ज्याला पटली तर त्याचं कामच झालं ना. म्हणून आणि तो परमपुरुषार्थ प्राप्त करणारा पुरुष झाला. पण बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं इथपर्यंत येऊ नये, पुन्हा माणसाचं मन कच खातं, अनेक प्रकारच्या शंका अंतःकरणात उत्पन्न होतात. म्हणून तुम्हाला आम्हाला निर्दुष्टपणे अनिर्वचनीय ख्याती निशंकपणे कळावी यासाठी आणखीन शिष्य शंका विचारून त्याचा आणखीनही खुलासा करतो. हा खुलासा 6व्या तरंगाच्या शेवटपर्यंत चालू राहतो आणि त्या वेळेला आपल्याला असं वाटतं की बरोबर आहे, ही शंका आपल्याला वाटतं की काय गरज नाही, पण त्यांनी घेतल्यावर वाटतं झालं तर बरंच झालं. कोणी केली कधी किंवा आपल्या मनात कधी ह्या शंकेने उचल खाल्ली तर त्याचं निराकरण होईल. म्हणून आता पुढचाही ग्रंथ पुन्हा सांगणारच आहे. आधार व अधिष्ठान यातील भेद. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली म्हणा. द्वारकेची